शहरातल्या वाढत्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून महत्त्वाचे पायाभूत प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय। सागर नाईक, नवी मुंबई महापालिकेचे सभागृह नेते यांनी याबाबत माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार सिटी मोबिलिटी प्लॅन अंतर्गत विविध फ्लायओव्हर आणि अंडरपास प्रकल्प राबवले जाणार आहेत। यामध्ये रबाळे ठाणे बेलापूर मार्गावर पावणे येथे तुर्भे फायझर या परिसरामध्ये BSF पासून हायवे पर्यंत फ्लायओव्हर उभारण्याचं नियोजन करण्यात आलंय। तसंच विमानतळाकडे जाणाऱ्या मार्गावरील वाढती वाहतूक लक्षात घेता राईट टर्नसाठी अंडरपास उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आलाय। या सर्व प्रकल्पांसाठी आवश्यक परवानग्या घेऊन आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून कामं राबवली जाणार असून महापालिकेच्या अर्थसंकल्पावर कोणताही अतिरिक्त ताण पडणार नाही, असं सागर नाईक, सभागृह नेते यांनी स्पष्ट केलंय। पुढील 2 वर्षात हे प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून त्याची आर्थिक परतफेड टप्प्याटप्प्यानं पुढील 10 वर्षात केली जाणार आहे। या निर्णयामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। आम्ही जेव्हा निवडणुकीला सामने गेलो नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली, तेव्हा आम्ही या जाहीरनाम्याच्या अंतर्गत सिटी मोबिलिटीच्या प्लॅन अंतर्गत अनेक प्रकल्प राबवण्याचं त्या ठिकाणी आम्ही निश्चित केले। त्याचाच एक भाग म्हणून फेज 1 मध्ये आम्ही रबाळे ठाणे बेलापूर रबाळे येथे फ्लायओव्हर, पावणे येथे फ्लायओव्हर, तुर्भे फायझर इथे BSF पासून हायवेपर्यंत असा फ्लायओव्हर, त्याचबरोबर अतिशय आता आपल्याला ट्रॅफिक जॅम होऊ शकते असा एअरपोर्टसाठी राईट टर्न घेण्यासाठी तिथे अंडरपास, कारण की वरती ऑलरेडी ब्रिज आहे, या दृष्टीने एक ठराव आयुक्तांना त्या ठिकाणी प्राधिकृत करण्यात आलेलं, सर्व परमिशन वगैरे घेऊन त्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या आर्थिक प्लॅनिंगच्या दृष्टीने हॅम मॉडेलमध्ये हा प्रकल्प करण्याचा ठरवला आहे, जेणेकरून आपल्या अर्थसंकल्पावर कुठल्याही प्रकारचा ताण हा पडणार नाही। 2 वर्षामध्ये आपला ही सुविधा, ही सेवा आपल्याला भेटून जाईल, पण त्याची फेड आपण पुढच्या 10 वर्षामध्ये करून सुविधा लवकर भेटेल, पण त्याचा ताण आपल्यावरती पडणार नाही, अशा दृष्टीने आपण आयुक्तांना प्राधिकृत केलेला आहे। या ठिकाणी धोरणात्मक निर्णय महापालिकेने घेतलेला आहे। महापालिकेने आयुक्तांना त्या ठिकाणी प्राधिकृत केलेले, आयुक्तांनी जिथपर्यंत आयुक्तांना प्राधिकृत केलं जात नाही तिथपर्यंत ते हे काम हाती घेऊ शकत नव्हते, पण आता ते हाती घेऊ शकतो। ते एस्टिमेट तयार करतील, एस्टिमेट केल्यानंतर टेंडर काढतील, टेंडर काढल्यानंतर आपल्या महापालिकेची आर्थिक तिजोरीची चावी ही स्थायी समितीकडे, त्यामुळे स्थायी समिती त्या आर्थिक बाबीकडे लक्ष घालते नाही, त्या बाबतीत निर्णय घेते। जर 2 वर्षाच्या 1 वर्षाच्या अधिक म्हणजे त्या आर्थिक वर्षाच्या अधिक जर खर्च जात असेल तर पुन्हा महापालिकेपुढे, महासभेपुढे त्याच्या मंजुरीसाठी ते यावं लागतं। अशा प्रकारे नियमान्वये सर्व या सगळ्या गोष्टी सर्व पारदर्शक पद्धतीने नियमाला धरून प्रोसेस फॉलो करून या ठिकाणी होतील असा मला विश्वास आहे। अशा प्रकारचे हॅम मॉडेलमध्ये याचा दुसरा पहिला शब्द होता डिफर पेमेंट। हा हॅम मॉडेल नॅशनल हायवे अथॉरिटी, PWD, MSRDC मध्ये केला जातो। तिथे 60-40 पद्धतीने म्हणजे 40% कॉन्ट्रॅक्टर टाकतो आणि 60% ही गव्हर्नमेंट बॉडी टाकते। इथे आपण 30% गव्हर्नमेंट बॉडी आणि 70% कॉन्ट्रॅक्टर अशा प्रकारचं घेतलेलं आहे, जेणेकरून आपल्यावरती लोड त्या ठिकाणी कमी येईल। ही एक फायनान्शियल प्लॅनिंगच्या दृष्टीने आपला बजेट एक्झॉस्ट होऊ नये या दृष्टीने आपण एक सभागृहाने तो निर्णय घेतलेला आहे, आणि निश्चितच यामुळे छोट्या छोट्या कामांवरती जो बजेट कमी व्हायचा तो होणार। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।